नमस्कार, मी अश्विनी. तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये. तर आजच्या मी व्लॉगला सुरुवात केली ती म्हणजे ह्या पेंडिंग कामापासून. ही लाल माती मी घेऊन आली होती ती तारकर्लीवरून. कारण मला जे माझं जुईचं रोप होतं ते मोठ्या कुंडीत लावायचं होतं आणि त्याचबरोबर मी एक हँगिंग पॉट म्हणजे नाही कशी लटकवायची आपली जी कुंडी असते ना, ती देखील घेऊन आली होती. आणि ह्या कुंड्या घेऊन ना मला जवळपास 15 ते 20 दिवस झाले असेल आणि मीही रोज आज करेल म्हणायचे आणि ते तसंच राहत होतं. तर म्हटलं आज कुठल्याही परिस्थितीत हे कामं करून घेऊयात. कारण गॅलरीत ना खूप अशी अडचण झाली होती. कारण तिथेच माझी इन्व्हर्टरची बॅटरी पण आहे जी खराब झाली आहे ती. कांदेही तिथेच ठेवलेत. त्यानंतर एक पातेलं आहे त्यात थोडंसं नाही का गणपती बाप्पा विसर्जन केले होते त्याची जी माती राहते ती होती. त्याचबरोबर ह्या ज्या 2 मी ना पिशव्या भरून आणल्या होत्या मातीच्या, एक काळी माती जी मी घरून घेऊन आले होते आणि ही लाल माती जी मी तारकर्लीवरून घेऊन आले होते. तर ह्या सगळ्या गोष्टी ना एक साईडला होत्या गॅलरीत आणि गॅलरी फार अशी मोठी नाही आहे. तर त्यात ना थोडीशी अडचण होते. तर म्हटलं चला ती कामं ना आज करूनच घेऊयात. तर मी लाल माती असे खूप मोठे गोळे उचलून आणले होते. तर त्या आधी मी फोडून घेतले छान असे आणि म्हटलं की आधी जी लाल माती आहे ना ती घालून घ्यावीत दोन्ही कुंड्यांमध्ये आणि त्यानंतर वरतून त्यात काळी माती घालावीत. आधी बोललो होतं की मी दोन्ही मिक्स करेल, पण नंतर म्हटलं जेवढी लागेल तेवढीच खाली टाकूयात. आणि आधी असं वाटलं एवढा काही राडा किंवा पसारा नाही व्हायचा, पण खूपच झाला. पूर्ण गॅलरी भरली होती मातीने. तर मी दोन्ही याच्यात आधी ही माती घालून घेते आणि त्यानंतर जुईचं जे रोपटं ज्या कुंडीत मी ठेवलं आहे ना, ते मोठ्या कुंडीत लावणार आहे आणि ही जे म्हणजे हँग करायची जी कुंडी आहे ना, त्यात मी मनी प्लांट लावणार आहे. तर मग जे जुईचं जी कुंडी आहे तीही रिकामी होईल, तर त्यातही मनी प्लांट लावून देईल. कारण मनी प्लांट खूप छान असे येतात आणि मस्त हिरवेगार दिसतात, तर ते फार छान वाटतंय. तर म्हटलं मग तेच लावावं दुसरं कुठलंही आणण्यापेक्षा. कारण माझ्या गॅलरीत फारशी जागा नाही आहे की मी वेगवेगळे रोपं लावू शकेल. तर जेवढं शक्य होईल त्याला मला छोट्या-छोट्याच कुंड्या लावाव्या लागतात आणि त्यात मग मनी प्लांटच जास्ती छान दिसतात इतर कुठल्या रोपांपेक्षा. तर त्यामुळं मी तेच करणार आहे. कारण मनी प्लांट आहे ना हे नेहमी हिरवे राहतात. तर मग ते दिसायलाही छान दिसतं. वाळत नाही किंवा त्याची पानं अशी फारशी गळत नाहीत आणि छान दिसतं. तर त्यामुळं म्हटलं की आपण मनी प्लांटच लावूयात. तर लाल माती सगळ्याच्यात भरून झाल्यानंतर मी काळी माती काढली थोडीशी आणि ती या कुंड्यांमध्ये भरून घेतली आणि त्यात आता जी रोपं आहेत ना ती लावायची. तर मी आज त्याच्यासाठी ना काल पण पाणी घातलं नव्हतं. ज्याने इझिली ती रोपं मला ना त्या कुंडीतनं काढता येतील यासाठी. तर आधी मी कुंड्या खाली घेतल्या आणि नंतर ना खूपच पसारा झाला होता गॅलरीत. तर म्हटलं जे शूट आहे ते थांबवावं आणि पहिलं करून घ्यावं. तर आधी मी सगळं व्यवस्थित लावलं आणि त्यानंतर हे शूट घेतले. इथे मी जुईचं रोप लावलं आणि इथे मनी प्लांट लावलं आहे. तर जुईचं रोप ह्या पिवळ्या कलरची, येलो कलरची जी कुंडी आहे ना, त्यातलं हे जुईचं रोप यात लावलं आहे आणि याच्यात मनी प्लांट लावलं आहे यात आणि वरच्या ह्याच्यात. तर ह्या हिरव्या कुंडीतलं मी मनी प्लांट काढून ह्या दोन्ही ठिकाणी लावलेलं आहेत. खूप मोठे झाले होते. बरेचसे तर माझ्याकडनं मधूनच तुटले, तर ते वाया गेले. आणि ही असा दिसतोय हा माझा गॅलरीचा एक साईड. हे खूप छान वाटतं, की ही एक साईड छान अशी ग्रीन झाली आणि खाली खूप असा राडा झाला होता मातीचा वगैरे. तर म्हटलं ही गॅलरी ना धुवून काढावीत. आणि ही जी दुसरी गॅलरी ना तिकडेही हा पसारा झाला होता. हे पातेलं मला घासायचं आहे आणि हे कव्हर आहे फिल्टरचं तेही घासायचं खूप दिवस झाले तेही घासायचं राहिलं सुपली आणि झाडूही घासून घ्यायचं आहे. मशीनला कपडेही लावायचे राहिले होते. तर मी ही गॅलरी अगदी क्लीन केली. पातेलं फारसं नीट निघालं नाही तर त्यात निरमा टाकून ना थोडा वेळ भिजत ठेवावं म्हटलं आणि हे धुतलेलं कवर मी इथे वाळवण्यासाठी अडकवून ठेवलं आणि हे छान असं भिजेल. थोडं म्हणजे निघालं आहे पण थोडंसं राहिलं आहे त्यासाठी मग मी त्यात निरमा टाकून भिजत घातलं. नंतर घासता येईल ते छान. ये ना. तर हो काम आवरलीत काही हो की नाही वरती मम्मा हे झालं तर आमची आवरली आहेत काम. मेन काम होती खूप दिवसाची राहिली होती ते कवर ते जे कवर धुवायचं होतं ना फिल्टरचं ते 8-15 दिवस झाले ते तसंच पडून होतं. तेही धुवून घेतलं. कुंड्या आणूनही जवळपास 15पेक्षा जास्ती दिवस झाले असेल कारण नवन्य आजीबाबांकडे होती राहिला तेव्हा त्या कुंड्या आणलेल्या आहेत. तर त्याही लावून घेतल्या आणि इकडे जी मी गोकर्णा ज्या कुंडीत लावलं होतं ना तर तिथे मला पुन्हा गोकर्णच लावायचंय. मी त्याला पाणी घालणं बंद केलंय
कारण त्याचे जे आहेत ना, ते पानंही खराब झालेत आणि मध्ये आम्ही फिरायला गेलो होतो तर ते बरंचसं वाळलेलं आहे झाड. तर म्हटलं की मग आता त्यालाच पुन्हा हे करण्यापेक्षा तिथे मी त्याच्या जे बिया आहेत ना त्या काढून ठेवल्यात, तिथे त्या बिया लावेल, ते नंतर करेल आता, कारण खूप दमायला झाले. जेवायचंय, अजून जेवण करायचंय, पण आता सगळ्यात आधी नवन्याला झोपी लावते आणि त्यानंतर जेवण करते, हो की नाही. संध्याकाळी तर आज संकष्टी आहे म्हटलं, मग संकष्टी आहे तर संध्याकाळी ना छान असे उकडीचे मोदक बनवावेत, कारण नारळही आणलेले आणि माझ्याकडे ना थोडंसं डोस्यांचं पीठ जे आहे ते शिल्लक आहे. तर मग नारळ फोडणार आहे तर मग आम्ही डोसे आणि चटणी करूत आमच्या दोघींसाठी. हे बहुतेक जेवायला येणार नाही, कारण हे पुण्याला गेलेलेत सकाळी, तर रात्री यायला त्यांना उशीर होईल, तर बहुतेक ते येताना जेवून येतील. तर प्रश्न दोघींचाच राहिला. आणि आज मी सकाळी नवन्याच्या डब्याला मस्त असं बनवलं होतं, म्हणजे डाळीचा पराठा आणि आपला जो लाल भोपळा असतो ना त्याची भाजी. इतकं सुंदर लागतं ना ते सोबत खायला. मी सकाळी नाश्त्यालाही तेच खाल्लंय आणि आता जेवणातही तेच खाणार आहे, तर थोड्या वेळाने तेही दाखवते. त्याचबरोबर ही महत्वाची कामं होऊन गेली. आता जवळपास 1:15 होत आले. मी नवन्याला झोपी लावते, त्यानंतर मी शांततेत जेवून घेईन, कारण अजून एवढी भूक लागली नाहीये, कारण सकाळी जो त्या नाश्ता केला होता तो भरपूर हेवी झाला होता, त्यामुळे अजून काही भूक लागल्यासारखं वाटत नाही. त्याच्यामुळे मग पहिलं झोपी लागेल, नाहीतर शक्यतो नवन्या जेव्हा टिफिन खात असते तेव्हाच मी पण जेवून घेते. पण आज म्हटलं ही जी कुंडीत रोप लावायची काम आहेत ना ती पहिले करून घेते, कारण ते तसंच राहतंय माझ्याकडनं. मी रोज म्हणते करेल करेल, पण होतच नाही, तर आज ते करून घेतलं. तर चलो झोपायला जायचं. हो ना, चला झोपायला चला, उठा 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 जल्दी. तर हो, नवन्याला झोपी लावले, मी कपडे देखील चेंज करून घेतले आणि आता मी जेवायला घेतले. तर इथे जे पराठे आहेत ना डाळीचे ते गरम करून घेते आणि खूप मस्त लागतं हे जे कॉम्बिनेशन आहे ना. मी जेवायच्या ताटात काय काय घेतले दाखवते तुम्हाला. मी पहिल्यांदाच ट्राय केलं, पण खूप भारी लागलं. डाळचा पराठा, आपली जी वरण असते ना, तर मी काल रात्री वरण जास्ती बनवलं होतं, कारण मला हे पराठे बनवायचे होते यासाठी. तर ती जे वरणाची डाळ आहे म्हणजे त्यात मी मसूर आणि मुगाची जास्ती घेतली होती यावेळेस. तर मुगाची डाळीचा पराठा आणि मस्त अशी लाल भोपळ्याची भाजी केली आहे सुकी, त्याच्यासोबत दही घेतलं आणि कांदा घेतला. खूप अप्रतिम लागतं हे सगळं जेवण, तुम्ही नक्की ट्राय करून पाहत. अगदी सोपं आहे. रेसिपी यावेळेस शेअर केली नाही, पण नेक्स्ट टाइम जेव्हा बनवेल तेव्हा ही रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर नवन्या झोपली तोपर्यंत मस्त असं जेवून घेते निवांत, नाहीतर मग ती उठल्यावर तिचं चालूच असतं काही ना काहीतरी. हे आहे माझ्या जेवणाचं ताट. याच्यात दही घेतले, दही आणि ही भाजी, याचं कॉम्बिनेशन ना खूप मस्त लागतं. थोडासा कांदा घेतलाय आणि मी ना हा पराठा गरम करून घेतलाय आत्ताच. छान असा मस्त लागतं हे, खूप खूप म्हणजे खूप. तर आता मी हे टीव्ही बघता बघता जेवण माझं जे आहे ते मस्त असं. नंतर संध्याकाळी ना मी उकडीचे मोदक बनवायला घेतले. लवकरच बनवायला घेतले होते ते म्हणजे नवन्यासाठी, कारण तिला ते खूप खायची इच्छा होत होती आणि मुलांची इच्छा पूर्ण करणं हे जास्ती महत्त्वाचं असतं. आणि यावेळेस ना माझी जी उकड आहे ना तांदळाची ती अगदी छान अशी झाली नाही, थोडीशी अशी वेगळीच झाली होती. पण मोदक जमले, पण जे हातावर करता येईल ना अशी नव्हती झाली ती उकड. माहीत नाही, माझ्याकडनं बहुतेक पाण्याचं प्रमाण चुकलं असेल आणि अगदी थोडेसेच करायचं होते आणि तरीही मी अगदी छोटी वाटीच पीठ घेतलं होतं, तरी ते खूपच जास्ती झालं. अगदी मला 5-6च मोदक बनवायचे होते. तर सारानंही ठीक आहे ते झालं होतं 6-7 मोदकांचं, पण पीठ खूपच जास्ती झालं होतं, जे तांदळाची उकड काढली ना ती. तर अगदी इझिली साच्याने बनतात आणि टेस्टलाही सेम लागतात. तर हाताने मला नाही जमत. मी नक्की एकदा कधीतरी ट्राय करेल हाताने करायचे, म्हणजे मी तसा ट्राय करते पण मला जमत नाही. एक दिवस नक्कीच जमेल. पण याने छान असे हे मोदक तयार झालेत साच्याने. तुम्ही पाहू शकता किती छान आकार येतो आणि अगदी पातळ लेयर लावायची, असं नाही का वरचं आपण तांदळाचं पीठ लावतो त्याची, आणि सारण भरायचं. अगदी मस्त असे होतात. असं काही नाही की हातानेच केलेले मोदक छान होतात ते. तर मी 5च मोदक बनवले, कारण मी नवन्यास होते. तर ते नंतर नाही का आपण वाफायला ठेवले उकडायला, तर स्टीम करायला. तर खाली एक पातेलं आहे, त्यानंतर चाळण माझी आहे म्हणजे होलवाली जी स्टीम घ्यायची चाळण आहे, त्यावर मी मोदक ठेवले आणि झाकून ठेवलं. आणि एक साईडला नवन्याला भूक लागली होती, तर लगेच डोसे बनवून घेतले आणि चटणीही. आणि नवन्याला खायचं होतं, तर म्हटलं ठीक आहे अजून चंद्रोदय व्हायला वेळ आहे,
तर पण तरीही देवाला नैवेद्य दाखवून घेऊयात म्हणजे नवन्याला खाता येईल. मग मी काय केलं, देवाला जे दिवा लावायचा होता तोच मी थोडासा उशिरा लावला. साधारण 7:30 पावणे 8 झाले असेल तेव्हाच देवाला दिवा लावून घेतलात आणि नैवेद्य देखील दाखवून घेतला. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदा सद्बुद्धि विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते दिवा दिवा दीपकारे कुंडल मोती दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुझ्यापाशी सर्व देवांपाशी माझा नमस्कार. सर्व देवांपाशी. हे देवा. तर रोज संध्याकाळी आम्ही असा दिवा लावून शुभम करोती जे इतर मंत्र आहेत ते सगळं बोलून घेतो. आणि नवन्या माझ्या त्या साईडनी उभी होती त्यामुळे ती दिसत नव्हती, पण ती अगदी छान हे सगळं म्हणते आणि तिचंही पाठही झालं आहे त्यामुळे. तर बरं वाटतं संध्याकाळच्या वेळेस दिवा लावल्यावर. लहान मुलांनी देखील या सगळ्या गोष्टी केल्या तर तशाच आम्ही त्या तिला शिकवलेल्या आहेत आणि ती छानपैकी या सगळ्या गोष्टी बोलत असते. आणि तिला खरं तर भूकही लागली होती म्हणून म्हटलं मग पटकन दिवाबत्ती झाल्यानंतर तिला लगेचच जे मी जेवायला बनवलं होतं ते दिलं. तर हे झालं नवन्याचं ताट तयार. चटणी बनवली, डोसे बनवलेत आणि डोसे ना नवीन तव्यावर केले तर मस्त झालेत. आणि मोदक. तुला काय खायचंय का पहिलं? सगळं खरंच का नुसतं असं नाटक कळतडे तू? छान आहे. ठीक आहे, घ्या खाऊन. तर असा होता आजचा हा काहीसा छोटासा ब्लॉग. मोदक झालाय छान नक्की. तर ते खाते. तिला खूप दिवस झाले मोदक खायचे होते. आम्ही फिरायला गेलतो ना तेव्हा तिने खाल्ले होते आणि तिला आवडले होते ते. जेव्हा तारकर्लीला गेलो होतो तर तेव्हापासून मी म्हणत होते की करेल. तर मला परवाच आठवलं की आज चतुर्थी आहे. म्हटलं मग आज मोदक करावेत उकडीचे. आणि डोस्याचं पीठ होतं तर डोस्याने चटणीही केली. तर तुम्ही म्हणता एवढ्या लवकर तू दाखवते का देवाला नैवेद्य? तर नवन्यामुळे दाखवावा लागतो कारण ती खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही. तसं सूर्योदय तो 9:30चा आहे, पण लहान मुलं घरात असेल तर सगळ्यांनाच माहिती की कसं होतं. त्यामुळे मग आधी दाखवून घेतलं देवाला आणि माझ्या मेन लेकीला दिलं. लहान मुलांनी खाल्लं तर देवापर्यंत तसंही पोहोचतं. तर ते छान खाते. तर असं होता आजचा हा छोटासा ब्लॉग. हो देते हा करून 1 मिनिट हा. तर असा होता आजचा हा छोटासा ब्लॉग. तर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या. बाय बाय. जेवतीये.